आणि आता वळूयात पुढील बातमीकडे। मुंबईच्या महापौर रितू तावडे पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत। आधी घड्याळ, त्यानंतर बदल्यांचं प्रकरण आणि आता लाल दिव्याची गाडी, यामुळे त्या चर्चेत आलेल्या आहे। महापौरांच्या गाडीवर लाल निळ्या रंगाचे दिवे दिसून आले। नवनिर्वाचित महापौरांच्या विरोधात नक्की काय चाललंय असा प्रश्न यामुळे उपस्थित होतो। ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी असा प्रश्न उपस्थित करत टीका केली। सामान्य सरकारी वाहनांवर 2017 पासूनच लाल दिवा वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून। महेंद्र, रितू तावडे महापौर आहेत मुंबईच्या आणि त्यांच्या गाडीवर लाल निळा दिवा हा आढळून आलेला आहे आणि त्यावर आता टीका केली जाते। नेमकं प्रकरण काय? नक्कीच ज्या नवनिर्वाचित महापौर आहेत भारतीय जनता पार्टीच्या रितू तावडे यांच्या विरोधात नक्की काय चाललंय, आता एक जे प्रश्नचिन्ह आहे ते मिलिंद नार्वेकरांनी एक ट्विट केलंय। त्या ट्विटमध्ये दोन जे आहेत ते वृत्तपत्रांची कात्रण आहेत ती जोडली गेली आहेत आणि नेमकं प्रकरण काय आहे तर आधी घड्याळ, मग बदल्यांचं प्रकरण आणि आता लाल दिव्यांच्या गाडीची चर्चा। महापौरांच्या गाडीवर लाल निळ्या रंगाचे दिवे आणि नवनिर्वाचित महापौरांविरोधात नक्की काहीतरी चाललंय आणि हे काय चाललंय असा प्रश्न आहे। तो जर तो ठाकरे गटाचे जे ते आमदार मिलिंद नार्वेकर यांनी हा सवाल केलाय। जर पाहायला गेलं तर सरकारी ज्या वाहन आहेत त्यावर 2017 पासून लाल दिवा वापरण्यास बंदी होती। मात्र या सगळ्या प्रकरण जर आपण पाहिलं तर काही दिवसापूर्वी ज्या रितू तावडे होते त्यांच्या हातातलं घड्याळ होतं त्यामुळे त्या चर्चेत होत्या। त्यानंतर एक बदल्यांचं प्रकरण होतं त्यावरती मुख्यमंत्र्यांचा आदेश होता, मात्र त्याही विरोधात ज्या त्या बदल्या झाल्याचं पाहायला मिळालं आणि आता या लाल दिव्याच्या गाडीची चर्चा। एकंदरीत हाच प्रश्न आहे तो ठाकरे गटाचे आमदार आहेत मिलिंद नार्वेकर यांनी हे ट्विट केलंय आणि त्यावरून त्यांनी असं विचारलंय नवनिर्वाचित महापौर विरोधात नक्की काय चाललंय। अगदी महेंद्र, दरम्यान या संदर्भात महापालिकेकडून किंवा रितू तावडे यांच्याकडून काही स्पष्टीकरण मिळालंय का? रितू तावडे यांच्याकडून अद्यापही किंवा याबाबत कोणाकडून काही जे स्पष्टीकरण देण्यात आलं नाहीये। मात्र हे नक्की काय चाललंय या प्रश्न आहे तो आता सर्वसामान्य जे ते म्हणजे ठाकरे गटाचे आमदार आहेत ते विचारतात। त्याचबरोबर हे षडयंत्र आहे का रितू तावडेंविरोधात हेही आता मागून बोललं जात आहे। त्यामुळे यावर आता रितू तावडे यांची प्रतिक्रिया काय असणार आहे ते जाणणं महत्त्वाचं असणार आहे। जी महेंद्र, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर रितू तावडे ह्या पुन्हा एकदा चर्चेत आलेल्या आहे। महापौर रितू तावडे यांच्यावर टीका होऊ लागलेली आहे। मिलिंद नार्वेकर यांनी ही ट्विट करत प्रश्न उपस्थित केलेले आहेत। तर याआधी रितू तावडे त्यांच्या हातातील घड्याळावरून चर्चेत आल्या होत्या, त्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून आणि आता त्यांच्या गाडीवरील लाल निळ्या रंगाच्या दिव्यावरून त्या चर्चेत आलेल्या आहे। 2017 नंतर हे लाल दिवे लावण्यास बंदी घालण्यात आली होती, मात्र त्यानंतरही महापौर रितू तावडे यांच्या गाडीवर लाल निळ्या रंगाचा दिवा दिसून आल्यानं त्यांच्यावर टीका होऊ लागलेली आहे आणि प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे।